नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीस ताईंनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या रायगड भवन म्हणजे आयुक्त कार्यालयावर रायगड भवन बेलापूर येथे धरणे आंदोलन करणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकडून ही अपडेट आलेली आहे। नक्की हे आंदोलन कशासाठी होणार आणि कधी होणार, कसे होणार, हे सर्व सविस्तरपणे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकडून ही महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे। अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधींचे दिनांक बघा 18 मे 2026 रोजी आयुक्त कार्यालय रायगड भवन बेलापूर नवी मुंबई समोर धरणे आंदोलन होणार आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना मार्च 2026 चा केंद्र हिस्सा मानधन तसेच एप्रिल 2026 चे नियमित मानधन अदा करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबवा। अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता दरमहा सरसकट लागू करावा। अंगणवाडी सेविका मदतनीसांना उन्हाळी सुट्टी 16 दिवसाऐवजी संपूर्ण 1 महिना लागू करावी। यासह अन्य प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात। या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन बेलापूर नवी मुंबई यांच्यासमोर सेविका आणि मदतनीसांचे प्रतिनिधींचे धरणे आंदोलन हे करणार आहेत। तरी सदर धरणे आंदोलनात प्रतिनिधींनी 100% भागीदारी करून यशस्वी करावे, असे आवाहन राज्य समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाने, जयश्री वाबळे, संजय मापले, रामकृष्ण बी पाटील, राजू पाटील यांनी प्रसिद्धी पत्रान्वये केलेले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। ताईंनो, तुम्हाला सर्वांना, आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हापासून SNS स्पर्श प्रणाली आलेली आहे तेव्हापासून केंद्राचं मानधन हे आपल्याला अडकलेलं आहे। म्हणजे मदतनीसांचं तर काही फेब्रुवारीपासून अडकलेलं आहे केंद्राचं मानधन, आणि सेविकांचं जे आहे ते मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचं मानधन अडकलेलं आहे। तसेच अंगणवाडी सेविका मदतनीसांनी यावेळेस मागणी केलेली की अंगणवाडी सेविका मदतनीसांना 1 महिना उन्हाळी सुट्टी मंजूर करा, परंतु तीही आपली मागणी मान्य करण्यात आलेली नाही। त्यामुळे हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। येणाऱ्या पुढच्या वर्षी तरी अंगणवाडी सेविका मदतनीसांना 100% 1 महिना उन्हाळी सुट्टी मिळावी, यासाठी देखील संघटना प्रयत्नशील आहे। तसेच बघा, अंगणवाडी सेविका मदतनीसांना जो कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता, ज्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो, तो दिला जातोय, तो अगदी 25% अंगणवाडी सेविका मदतनीसांना भेटला आहे। तो देखील संपूर्णपणे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना सरसकट भेटावा, यासाठी देखील इथं आज धरणे आंदोलनामध्ये ही देखील मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची होणार आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा। आणि ताईंनो, जे 18 मे 2026 रोजी आयुक्त कार्यालय रायगड भवन बेलापूर नवी मुंबई यांच्यासमोर जे धरणे आंदोलन होणार आहे, त्या धरणे आंदोलनात 100% सर्व सेविका मदतनीसांनी सहकार्य करावे, अशी महत्त्वपूर्ण आणि अपडेट आणि माहिती आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे जे काही सदस्य, प्रतिनिधी करणारे जे सदस्य आहेत, यांच्याकडून ही माहिती आलेली आहे। यांचे निमंत्रक बघा, युवराज बैसाने, जयश्री वाबळे, संजय मापले, रामकृष्ण बी पाटील, राजू पाटील यांनी हे निवेदन दिलेले आहे। सेविकाताईंना विनंती आहे की जास्तीत जास्त सहभागी होऊन या धरणे आंदोलनाला यशस्वी करा। आणि असेच अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। अजूनही ताईंनो, तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।